हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीकरिता माजी नगरसेवक विठ्ठल गुडघाणे यांची सर्व स्तरातून मागणी। हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ क्षेत्राच्या उमेदवारीकरिता माजी नगरसेवक तथा तळपदार युवा नेता आणि आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून जनसामान्यात एक आगळावेगळा ठसा उमटवणारे कुशल नेतृत्व ठरलेले विठ्ठल गुडघाणे यांच्या उमेदवारीकरिता हिंगणघाट समुद्रपूर क्षेत्राच्या सर्व स्तरातून एकच मागणी होत असल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे। हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीकरिता जनसामान्य नागरिक, शेतकरी तथा महिला वर्ग तथा युवा वर्ग यांच्याकडून माजी नगरसेवक तथा अनेकांमध्ये एक असलेले विठ्ठल गुडघाणे यांना उमेदवारी दाखल करण्यासाठी तळागाळातून एकच मागणी होत असल्याचे दिसून येते। आपल्या दीर्घ समाजसेवेच्या माध्यमातून हिंगणघाट क्षेत्रात 80% समाजकारण आणि 20% राजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता त्यांच्या हिताकरिता विविध आंदोलने, अनेक स्तुत्य सामाजिक उपक्रमे राबवून गोरगरीब शेतकरी, शेतमजूर व युवा वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा सदैव प्रामाणिक प्रयत्न केलाय। म्हणून त्याच अनुषंगाने हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात निस्वार्थ कार्यकर्त्यांची व हितचिंतकांची एकनिष्ठ फौज निर्माण केली असून त्यांनी आजपर्यंत राबविलेल्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमाद्वारे त्यांच्या पाठीशी समुदाय खंबीरपणे उभा आहे। यंदाच्या हिंगणघाट विधानसभेची उमेदवारी मिळण्याबाबत निष्ठावंत कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक, हितचिंतक, शेतकरी, शेतमजूर, युवा वर्गाच्या आग्रस्तव उमेदवारी मिळविण्याचा मानस आहे। मात्र ते अपक्ष की पक्षातून उमेदवारी मिळवितात हे एक कोडेच आहे। विठ्ठल गुडघाणे यांच्या रूपाने हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाकरिता युवा, तळपदार, कुशल समाजसेवक तथा निस्वार्थ भावनेने जनसामान्याची नाळ ओळखणाऱ्या नवख्या चेहऱ्याला मतदारसंघाच्या वतीने नक्कीच प्रथम पसंती मिळू शकते, यात काडी मात्र शंका नाही हे विशेष। विल्सन मोखाळे, मुख्य संपादक, वर्धा ब्लास्ट न्यूज, वर्धा।